नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही? पुढीलपैकी अनुज हा शब्द प्रत्यय साधित नाही. प्रत्यय साधित शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी प्रत्यय लागून नवीन अर्थ तयार होतो. तेलकट, तेल अधिक कट बरोबर तेलकट. कट या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे. प्रौढत्व या शब्दातून त्व या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे. मजुरीमधून ई या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे. अनुज हा शब्द प्रत्यय साधित नाही. अनु उपसर्ग आहे आणि ज मूळ शब्द आहे. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला. हा शब्द दोन शब्दांच्या संयोगाने बनलेला आहे, परंतु यात प्रत्यय नाही. त्यामुळे अनुज हा शब्द प्रत्यय साधित नाही. पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे? पुढीलपैकी अल्पोपाहार हा शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे. गुणादेश संधी जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि त्या जागी एक तिसराच स्वर येतो तेव्हा गुणादेश संधी होते. उदाहरणार्थ अ अधिक ई बराबर ए. उप अधिक इंद्र म्हणजेच उपेंद्र. दीर्घत्व संधी जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि दोन्ही मिळून एक दीर्घ स्वर तयार होतो तेव्हा दीर्घत्व संधी होते. उदाहरणार्थ अ अधिक आ बराबर आ. महा अधिक आत्मा महात्मा. फक्त अल्पोपहार हा शब्दात गुणादेश आणि दीर्घत्व संधी दोन्ही आढळतात. अल्पमधील अ आणि उपहारमधील उ हे एकत्र येऊन ओ गुणादेश तयार झाला आहे, म्हणून योग्य उत्तर अल्पोपहार आहे. वनश्री सभोवार नटली होती. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळख कोणता? स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच वाक्यातील क्रिया नेमकी कोणत्या ठिकाणी घडली हे दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ येथे, इथे, येथे, तेथे, जिकडे, तिकडे, कुठे, आत, बाहेर, वर, खाली, मागे, पुढे. या वाक्यात वनश्री सभोवार नटली होती असे म्हटले आहे. याचा अर्थ वनश्री म्हणजे जंगल आजूबाजूला परिसरात नटलेली होती. सभोवार हे क्रियाविशेषण वनश्री नटण्याची क्रिया कोठे घडली हे दर्शवते, म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? या वाक्यातून लक्ष्यार्थ हा अर्थ व्यक्त होतो. जेव्हा शब्दाचा मूळ अर्थ सोडून दुसरा अर्थ घेतला जातो तेव्हा तो लक्ष्यार्थ असतो. उदाहरणार्थ तो माणूस सिंहासारखा आहे. येथे सिंह म्हणजे शूरवीर. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या या वाक्यात तलवार या शब्दाचा अर्थ फक्त हत्यार नसून तलवारधारी सैनिक असा घेतला जातो. या वाक्यातून सैनिक बाहेर पडले असा अर्थ निघतो, म्हणून हा लक्ष्यार्थ आहे. ॲ आणि अ हे दोन स्वर सोडले तर वर्णमालेतील इतर स्वर कोणत्या भाषेतून आले आहेत? ॲ आणि अ हे दोन स्वर सोडले तर वर्णमालेतील इतर स्वर संस्कृत या भाषेतून आले आहेत. मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे आणि मराठी वर्णमाला ही संस्कृत वर्णमालेवर आधारित आहे. ॲ आणि अ हे दोन स्वर सोडून वर्णमालेतील इतर स्वर संस्कृत भाषेतून आले आहेत. ॲ आणि अ हे दोन स्वर मात्र इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी भाषेत आलेले स्वर आहेत. भीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते. शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. उपप्रकार आहे विरोधवाचक. विरोधवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे जेव्हा दोन गोष्टींमध्ये किंवा
व्यक्तींमध्ये विरोध किंवा संघर्ष असतो तेव्हा ते दर्शवण्यासाठी वापरले जाणारे शब्द. विरुद्ध, प्रतिकूल, उलट, विपरीत ही काही विरोधवाचक शब्दयोगी अव्ययांची उदाहरणे आहेत. या वाक्यात भीमाच्या विरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते, म्हणजे भीम आणि इतर यांच्यामध्ये लढाईचा विरोध आहे हे विरुद्ध या शब्दामुळे स्पष्ट होते. त्यामुळे हे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहे. हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या शब्दसमूहाबद्दल पुढीलपैकी कोणता शब्द येईल? पुढीलपैकी आशे तू हिमाचल हे शब्द येईल. आशे तू हिमाचल म्हणजे हिमालय पर्वतापासून रामेश्वरापर्यंत. या शब्दाचा अर्थ भारत देशाची भौगोलिक व्याप्ती हिमालय पर्वतापासून दक्षिणेकडील लंकेपर्यंत पसरलेली आहे हे दर्शवण्यासाठी वापरला जातो. खुर्चीवरून उठ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरले आहे? खुर्चीवरून उठ या वाक्यात गत्यर्थवाचक हे शब्दयोगी अव्यय वापरले आहे. गत्यर्थवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची हालचाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते तेव्हा तेथे गत्यर्थवाचक शब्दयोगी अव्यय वापरले जाते. उदाहरणार्थ, घरातून बाहेर जा, बसमधून प्रवास करणे, झाडावरून फळ काढणे. खुर्चीवरून उठ या वाक्यात वरून हे शब्दयोगी अव्यय खुर्चीवरून उठण्याची क्रिया दर्शवते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल दर्शवते, म्हणून हे गत्यर्थवाचक शब्दयोगी अव्यय आहे. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते? वैकल्पिक द्वंद्व समासात दर्शविली जाते. वैकल्पिक द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे. यामध्ये दोन शब्द एकत्र येऊन त्यांच्या अर्थात एकाच पदाची अपेक्षा किंवा वैकल्पिक अर्थ व्यक्त करतात. उदाहरणार्थ, भातवडा, भात किंवा वडा, घरदार, घर किंवा दर. शेतकऱ्यांच्या समस्येवर अनेक जणांनी व्यर्थ बडबड केली या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार कोणता? या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार आहे एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे. एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निरर्थक चर्चा करणे किंवा निष्फळ बडबड करणे असा होतो. शेतकऱ्यांच्या समस्येवर अनेक जणांनी फक्त निरर्थक चर्चा केली असा अर्थ या वाक्यातून सूचित होतो. कणिक म्हणजे एखाद्या कामाला सुरुवात करणे. निर्वचना करणे म्हणजे एखाद्या तीव्र शब्दांना फटकारणे किंवा त्याची निंदा करणे. गवगवा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप बोलबाला करणे किंवा प्रसिद्धी करणे. ना. धो. महानोरांचा काव्यसंग्रह उत्तम आहे म्हणून शासनाने पुरस्कार दिला. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये समुच्चयबोधक उभयन्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा ते संयुक्त वाक्य असते. निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज. हे वाक्य कोणत्या प्रकाराच्या काळात येते? हे वाक्य भूतकाळ या प्रकारात येते. या वाक्यातील क्रियापदे लागला आणि लागली या दोन्ही भूतकाळातील आहेत. यातील क्रियापदे पूर्ण झालेल्या कामाचा वा घटनेचा उल्लेख करतात जो भूतकाळ दर्शवितो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.